सो हे गाईज गुड मॉर्निंग सर्वांना। मी बघू शकता मी इथे नाश्ता करायला बसलेले आहे आणि नाश्त्याला आज आहे उपमा खूप टेस्टी झालता। मी कधी बनवत नाही घरी, पहिली बार खालता, खूप छान असा वाटला। तुम्हाला दाखवते मी। दीदी आणि बाबू आपला कुठे आहे हे बघा, इथे आहेत। बाबूने आपल्या आंघोळ नाही केली अजून आणि दीदी माझी मस्त आंघोळ वगैरे करून रेडी आहे। आणि इथे बघू शकता आमचे जिजूंची पण तयारी चालू आहे। आणि आता दाखवते मी आमची सर्व मंडळी। बघू शकता आमची किती भरपूर माणसं अशी आलती। एकूण आम्ही 90 जण होतो। आणि नेहमीप्रमाणे ही ट्रिप आमचा पप्पाच आणतो। आमचा पप्पा आणि काका साहेब मिळून आणतात। खूप मस्त वाटतो ट्रिपला। आणि बघू शकता सर्व मंडळी नाश्ता करत आहे। नाश्ता पण खूप छान होता। इथे बघू शकता यवी आणि भाऊ नाश्ता करत आहे। आणि इथे आमची सर्व मंडळी। खूप आमच्या ट्रिपला मजा येते हा का। आणि तुम्हाला दाखवते आपली दीदी कशी रेडी होऊन उभी आहे, तिला कंटाळा आले। गाईस बघू शकता जशांक रेडी आहे आपला। बघ पडला बिचारा पडला। वाह भारी रे। हां काका साहेब याचा आमचा व्हाईट लुक। आता आम्ही चालू खाली जाऊन येतो। मंदिरात जायचं पाय पडायला। सो मंदिरात गेल्यावरच भेटते। आणि खाली कोण कोण आले ते पण दाखवते। गाईज आमचं भाऊ बी ताईकडे लक्ष दिला नाही म्हणून तिने जाऊन गौसून आणला। आता गोकरला फिरवा हा मग त्या चांगला जशांची डॅडी दी गोल फिरून दाखवा। या दीदीचा आजचा लुक लांब जा जरा। बस तुम्हाला नाही आम्ही मंदिरात गाईज आता आम्ही गणपती मंदिरात अभिषेक केला। तिथे अभिषेकाला भाऊ बंद होला आता या लवकर। तर तिथे अभिषेक करून आता आम्ही आलोय महादेवाच्या मंदिरात। गणपतीच्या तिथे अभिषेक घातला, कसा वाटला? बरा वाटला जरा। मनाला अभिषेक जरा एकदम सावकाश होता, मजेत होता। मजेत होता। तिथे व्हिडिओ काढणं अलाउड नव्हतं म्हणून आम्ही काढली नाही तिथे। आणि इथे मंदिरात वाटतं पूजा चालू आहे। हो पूजा, आम्ही ते दिवशी आलो तेव्हा पण पूजा चाललेली। आज पण आले तेव्हा पूजा। इथे एवढं छान वाटतं ना, सांबा सदाशिव पूर्ण दिवस चाललेलं असतं। ऐकायला एवढं बरं वाटतं ना, सांगू नाही शकत तुम्हाला। नाही ये वेळी लाईन पण नाही गाईज आता आमचं दर्शन झालेलं आहे। आणि दर्शन बघू शकता किती सुंदर दिसत आहे। दीदी रेडी आपण आलपान पिले। गाईज आखे पिपलास गावासाठी वाटतं काजू बदाम घेतलं भाऊ बी। सांगा किती किलो? बाबा 12.5 किलो। गोव्याला आले का तुम्ही?
पुढच्या वर्षी ताई तुम्हाला आणणारच नाही. तुम्हाला आणतील ना. आमचं फेमस आहे. हा का? काय घेतला? यो या बघता. हा खावतो जरा तिकडं असं घेता का? गाइस बघू. ये क्या है? ये कॉफी है. कॉफी. त्यांना मित्र सुटन है. विलायची कैसा है? 100 ग्राम का 300, 350, 400 3 गाईज आम्ही नारळ पाणी घेतलेलं आहे. गाईज कुठे भरपूर शॉपिंग केली ना. कुठे शॉपिंग आणि बाबू बघू आमचा कसा दिसता. लुंगी लावलेली का तुम्ही? तवत नारळ परी जो त्या काजू काजू बदाम पिस्ता मनुका इलायची आपल्या लोकांना आपलीकडे भेटेल ना. मंडीच्या दुकानं गाईज आता आम्ही काजू बदाम घेतो आणि इथं आहेत मंडळी. यावेळी इथून घेतलं वाटतं. घेतलं का काजू बदाम पिस्ता मनुका चारूला इलायची आम्ही घेतले. काजू चाकून पण घेतले. किती घेतलं जियाजी? बरंच काय घेतले. बरंच काय घेतलं. गरम मसाला कुठे घेतला? चांगला का गरम मसाला? जाम गरम. मी काहीच घेतलं नाही. गरम मसाला घेतला का? घेतलं काय. आम्हाला पण घ्यायचं आहे. तो कमवायला निघले ना. चल ध्रुवी तर इकडे या. ऐसा मैं मिला के दे देता हूँ पूरा सगड़ा मिक्स अभी मैडम अभी आना ऐसा 200 रुपये पाव किलो. गाईज आम्ही इथून गरम मसाला घेतलेला आहे आणि काजू करायला. 800 रुपये किलो है वही लगा के 80 रुपये किलो. दूसरा दिखा. इससे महंगा रहेगा. महंगा वाला ये दिखा रहे 1000 रुपये वाला दिखाओ. और पिस्ता कैसा है? पिस्ता 300 रुपये पाव किलो. काजू फक्त आपल्यासाठी घ्यायचे. हे देखो 1000 रुपये वाला किलो. हाँ तो ये कैसे लगाएगा? और देने का? देने का बोलो. 100 रुपये. हाँ. गाईज बघा 350 400 800 रुपये वाला आहे ना ते. 800 वाला दिया. 800 वाला दिया क्या? मैं 700 वाला से मत दिया. 7 वाला नहीं. 800 हमारा 800 दोनों का. काजू 1 किलो 800 रुपये सर. 600 रुपये पिस्ता. 400 का 900 वाला दिया. 800 रुपये वाला है. 800 वाला दिला. 400 वाला दिया. इसके भाई ने 300 वाला है. 80 रुपये. 150 रुपये. 150 60 रुपये. 150 आधा किलो और 1 किलो 1.5 किलो. अरे ये अलग किसी का नहीं इसका. दिले ना अलगच पिशवी ना. और क्या 3840. 3840 कसा वाटला? पिस्ता आधा किलो ना. नाही रेट कसा वाटला? तुम्हाला विचारेन ना. किसी डाला है क्या उसमें? सो हे गाईज इथे आमची सगळी मंडळी जेवायला बसली. इथे परी बघू शकता किती पब्लिक आहे. आमची ए पर दीदी कुठे आहे? दीदी मग जेवली ना ती. जाऊ तू. डाळ भात चणा मसाला लोणचा पापड. दादा बी आमचा फुल मदत करत आहे. ते बघ तिकडं गोविंदा मामाला. इथे जास्त नारदी पब्लिक. मला आता दाखवते. ए दीदी आला. दीदी बाबूला आवाज दे.
इथे हिसाब, इथे पप्पा, इथे बाबा. तो बाला मागे बघतो. गाईस तुम्ही बघू शकता मम्मी काय बघूया मम्मी कुठे आहे. कधीपासून काही दिसतच नाही कुठे गेली. इथं तर नाही. बघ. सो हे गाईज आता आम्ही निघलेलो आहे आणि आमचे सामान दीदी कच्ची भरल आपण जाऊ शकतो. एक बस आमची गेलेली आहे आणि बाकीची इथे निघून आहेत. ती गाडी पटकन सोडून येईल तेव्हा आम्ही जाऊ. माझा पप्पा अजून जेवला नाही तर चला आपण बी जाऊ. आई रेडी झाले. या अख्ख्या आमच्या बॅग हां इकडं बी आम्ही सगळा पसारावर चाललेला आहे. गाई इथं सर्व सामान भरत घेतले रिक्षात. बिर्याणी लेडीजचे आहेत. मिक्सर तसाच चालवले वाटतं जाऊ लागले. आमचा बाबा पण कवरा असतं. भाऊ बाबाला कवरा असवला बा आमचा भाऊ. मेहनत नाही मग आचारी इकडं फलटण. हे काय निघलेले आहे आपला टायमिंग झाला तर चालत बस गर्दी भरपूर आहे. पैसे त्या मॅनेजर द्यायला ना असा विषय होता. त्याचे पैसे कसे द्यायचे नंतर आम्हाला पैसा नाही. बघू शकता वातावरण खूप चांगलं असं असतं. गाईज आता आम्ही स्टेशनवर पोचलो आहे आणि स्टेशन बघू शकता बॅगी संपलायला गेले आणि पूर्ण प्लॅटफॉर्म आमच्या गावातल्यांनी भरले. बांधगड गावातल्यांनी इथे काहीच आहे सगळी बसल्या. आता आपली ट्रेन 20 मिनिटं लेट आहे. मग काय बोलायचं आहे? 20 मिनिटं लेट आहे म्हणजे 6चं 6:30 वाजते. 7 वाजले 5 वाजता येणार. 5 मिनिटात. हां आता आता बसा. आता व्हिडिओ काढू आपण. काय मी आई इथंच आहे ना तुम्ही यायला आतल्या गाई जशाने बॅग म्हणून सोडली नाही. आमची बॅगीचे जोडला होते ना. मोठे ताईचं दुखतं पायावर लागले म्हणून तिचा पाय जाम दुखतं. या लोक आले बघायला. गुड्डीने आणले बाम नाही गुड्डीने आणले गोली. तिचं स्वप्नाचं आहे तिचा बसल्या पार. अगं तू कामात चालला रश्मताई. चोर काढती अशी ताई आणि दिदी ताई खेळतात. परी काय आलीच नाही का? जाम गर्दी आज. चौदा नंबर
आमचा डब्बा येणार आहे. डॅडी बाबा उतरवतो त्याने त्याचं चकली खायला चकली खाते सगळी लोकांना इथंच असं कसं आचार्य आमचं ठाण्यापर्यंत तर सोडा युट्यूबला येईल ना तुम्ही तुला काही सांगायचं तुझ्या हाताबद्दल गाईजला सांग ना ग प्लीज सांग गाईज आम्हाला बोलतात जागा नावावर केलेली आहे का असं बोललं तुम्हाला. अरे बापरे ते कम्प्लीट करा. आम्ही नावावर करायला नाही आली जागा. आम्ही 5 वर्ष झाले आम्ही अगं या पिपलाचं भाऊ ये यांचं जा ना ताई तिकडून शोधून ना ते बायांचे पैसे दिलं तिने दिलं 20 रुपये. तू चल ना आता तू त्याला मागे चालले. वापस आता 4-5 वर्ष तरी मी दिसणार आहे. आपण काय 5-6 वर्ष मी येणार का बायकोला घेऊन येशील का डायरेक्ट. नाही का बायकोला घेऊन येईल तो का र तू येशील ना. अरे माहित आहे चल इथं एक कन्नाडी पटून ठेवली असतील तुम्ही. तू तर येशील तुला का बोलायचं येईल का तू येशील का. आता आपली धावती नाही म्हणून नवस मागले चांगला नवरा भेटासाठी नवस केले ना तुम्ही. जे तुम्ही येणार तुम्ही तर दरवर्षी येता. पार्टी पार्टी हे बघ ब्लॉग मध्ये आले दिसल पार्टी दिले का नाही दिले या बी नाही. घरी कोण येईल घरी आम्ही येणार नाही तुमचे आम्ही तर नाही घरी येणार. तुम्ही आमंत्रण कराल तर येऊ आम्ही. तुला काय बोलायचं किती हो ना आवडे 90 जणां तुम्ही तर डॉम्बी नाही तर बाप्पा साहेब बसल्या हो बोलायची ती बी नाही बोल ना आपण तुम्हाला काय बोलायचं आमचे फेवरेट भाऊ आहे ते यांना मी जाम हैराण केला. चांगलं चांगलं नुसतं चांगलं चांगलं याच्यात काय घेतलं तुम्ही. काजू काजू किती 12.5 किलो 12.5 किलो. प्लीज आमच्या भाऊ ना देऊ नका काजू त्यात भरपूर काजू खाले काजू खाऊन त्या काजू कधी झाल्या. तुम्हाला काय बोलायचं आहे का का ग ऊन झाले मग तो सूर्याचा प्रश्न आहे. तुम्हाला कसं वाटला आमचा भाऊ गेल्या वर्षी आलते म्हणून तुम्हाला आणल्या का मज्जा आली म्हणून. हा पण त्यांचा जरा मूड ऑफ झाला. तुमच्यावर लक्ष जास्त द्यायला लागतं ना त्यांना मज्जा करायला भेटत नाही एन्जॉय करायला भेटला. गाईज आपण विचारू सर्वांना आमचा भाऊ आता एकटा येणार नाही तर ताईला घेऊनच येतील कारण आमची ताई घरी 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 फोन करते नाही का बाबा. हे आमचं कार्टून मग पुढच्या वर्षी येशील का नक्की. तू सोपी आहे ना बरोबर का मंडळ जिंदाबाद. चल ना अरे तुम्ही तर सगळ्यात जास्त एन्जॉय केला हो ना. बदनाम करता तुम्ही काजूची भाजी दिली म्हणजे अरे भारी भारी झाला. अजून तर भाजी काजूची खीर खाली येऊन बघायची होती ना तू. कोण मा दुनियाचा आता बोलायला नको. तुम्ही तर खाऊन पिऊन ऐश करून होत तरी नाव खराब करता. काय सोपी आयडिया पुढे तुला काय बोलायचं आहे. पुढच्या वर्षी येशील का तू भाऊला घेऊन. पार्टी तू येशील का पप्पाला घेऊन. आमची काकू आई तुम्हाला कसं वाटलं ट्रिपला येऊ. तुम्ही याल का ताई पुढच्या
पुढच्या वर्षी याल ना? आणली तर नक्की याल. तुम्ही दोघी बहिणी आहेत का? बहिणी आहेत ना? मज्जा आली ना खाऊन पिऊन? जेवण बिवण भारी होतं, आम्हाला आवडलं ना? काही त्रास वगैरे काहीच नाही ना? ती बघ ना, ती पण आली मस्त झालं. साधं डोळा त्यांना एवढं सांगत यावी बोलत नाही चालू. डोळा कमी झालेला आता जाम. हे बघा कसं फुला लावून आले जाम. ट्रिप कशी वाटली आमची? मस्त ना. तू येशील पुढच्या वर्षी परत आमच्या सोबत? नक्की नक्की या. अरे आम्ही आहो ना. आणि डिंकाचे लाडू पण आणा दे. पारूला आवडतात डिंकाचे लाडू पण आणा तुम्ही. अरे डिंकाचे लाडू या मोतीचूरचा लड्डू परत. अरे काकाला मोतीचूरचा आमची ट्रेन आलेली आहे. मी करणारच ना. मागचं डबं दिले नव्हते. गाईज आता आम्ही सर्व ट्रेन मध्ये बसलेले आहेत. नवराने फरकला थोडी गडबड झाली आमच्या तिकिटांची. थोडा प्रॉब्लेम. दीदीला आला आत्याचा फोन. काका मधील करू आता. बाकी काही विषय नाही. आणि यो इकडे दरवाजामध्ये गाईज बाकी सगळे आमचेच आहे तिथं. आणि तिकडे पण योग्य 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 बाबूला पाव दे आता दे. पार पुढच्या वर्षी येशील का तू परत कोकणाला? पप्पाला घेऊन ये. जाम आवाज येतो. आवाज आहे काकाला. तिकडे येतं बाथरूम मध्ये. गाडी दुसरी चालू होतो. दुसरी झाली आपली. दीदी ये आईची घरला. या गुड्डी तिला आणि इकडं या इकडं शिरले. पप्पा काय बघ ना. आवाज द्या आवाज पप्पाला. 380 भारी 400 ग्राम. पावशे 400 ग्राम हो ना तिथं. आता दुकान आहे ना.
आम्ही स्टेशनवर उतरलेले आहेत. सर्व आमची मंडळी. आशुताई आता इथून चालल्या का? नाही नाही मी आता कल्याणला चालल्या. संध्याकाळी जाईल. चाललो आम्ही आमच्या घरी. पुरी गाडी थांबले तरी आम्ही नुसती घाई केली उतराची. आता आम्ही सगळी जाऊ. मी ठाण्याला जाणार असं वाटतं. आमचं एवढं सांगू. आता आम्ही चाललो बसला घरी. आम्ही उतरू बायपासला आणि दीदीचं बघत तोंड कसं लागलं. बाबू आपला खातो बिस्किट. सकाळ सकाळ सगळ्या भाज्यांच्या गाड्या येतात. काय बाबा आमच्या साईबाला एकट्याला बसवलं शिकलं तर बघा त्याला किती मज्जा आली. जशा ऐकर गाईडला पोचवतात ऐकर जशा आता. सो हे गाईज आता आम्ही घरी पोचलेलो आहेत आणि खूप थकलो आहेत. असं झालं कधी आंघोळ करून झोपतो आणि दीदी आणि बाबू इथे खेळत आहे. खेळत म्हणजे दीदीने घेतले खाऊ खायला आणि बाबू पण दीड पोह्यांची चिवडा खातो. सो चला गाईज आजच्या ब्लॉगचा एंड इथेच करते. जर तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब. बाय बाय.